हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? ठीक आहे ना? सगळं अभ्यास कसा चालू आहे? ओके, ठीक आहे. आज आपण एक नवीन पॉईंट घेऊन आलेलो आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, बघा. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, आपण आतापर्यंत रोटेशनल डायनामिक्स मध्ये काय एनॉलॉजी बघितली होती. त्यातली पहिली जी एनॉलॉजी होती, कॅनेटिक एनर्जी इन रोटेशनल डायनामिक्स, 1/2 I ओमेगा स्क्वेअर्स, अँड कॅनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशन मोशन्स काय होती, 1/2 mv स्क्वेअर्स. ही फर्स्ट एनॉलॉजी. नाउ द सेकंड एनॉलॉजी इज torque is equal to I into alpha in rotational dynamics, and in translation motion force is equal to mass into accelerations. Now third, angular momentum. Third analogy is angular momentum. काय होता फॉर्म्युला? L is equal to I into omega, and in translation motions P is equal to product of mass and velocity. ही अनालॉजी बघितली होती. ओके, आजचा जो आपला जो पॉइंट आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, असाच एक आपण कॉन्झर्वेशन ऑफ लॉ बघितला होता, कोणता? लिनियर मोमेंटम. बघा, लिनियर मोमेंटम, आणि तो आपल्याला आज कुठला स्टडी करायचा आहे? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ह्याच्यामध्ये अनालॉजी का, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, त्या अगोदर लिनियर मोमेंटम म्हणजे काय थोडक्यात सांगतो, मग आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा स्टडी करू. ओके, ठीक आहे. बघा आता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम्स काय असतो? तुझं स्टेटमेंट असे, बिफोर कोलिजन्स, बरोबर आहे, टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. किंवा इन अन आयसोलेटेड सिस्टीम लिनियर मोमेंटम हा काय असतो? कॉन्स्टंट. किंवा इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स तिथं काय असलं पाहिजे? ॲब्सेन्स असला पाहिजे. ओके, तेव्हा हा काय असतो? लिनियर मोमेंटम काय असतो? कॉन्स्टंट. किंवा हा एक सिंपल आहे, मगाशी मी सांगितलेला, टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. काय असतो? कॉन्स्टंट. हे बघा 5 मिनिटात कसं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सपोज एक बॉडी आहे, ए बॉडी म्हणू, आणि दुसरी बॉडी बी. ही ए बॉडी ह्या दिशेने चाललेली, ह्या डायरेक्शन्सला. तिचं मास काय म्हणू आपण? m1 2 kg. दुसरी बॉडी, तिचं मास काय म्हणू? 4 kg. ती ह्या दिशेने चालली, हिची व्हेलॉसिटी आपण काय म्हणू? सपोज 4 मीटर पर सेकंड. हिची व्हेलॉसिटी काय म्हणू? 1 मीटर पर सेकंड. ओके, ए बॉडी मुव्हिंग आणि बी बॉडी ही. ओके, डायरेक्शन्स अपोजिट आहेत. आफ्टर सम टाइम दे आर कोलाइड्स. ओके, नाव आता ह्या पहिल्या बॉडीचा आपण मोमेंटम काढू. आपल्याला माहिती आहे मोमेंटम काय असतो? इन लिनियर प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी. P1 येईल काय मिळेल? 2 into 4 इज इक्वल काय मिळेल? P1 इज इक्वल टू 8 kg मीटर पर सेकंड. आणि इथला मोमेंटम काय असणार आहे? P2 इज इक्वल टू m2 u2. P2 इज इक्वल काय मिळेल? 4 into 1 इंटू काय मिळेल? P2 इज इक्वल टू 4 kg मीटर पर सेकंड. हा जो मोमेंटम असणार आहे बिफोर कोलिजन. ओके, आता टोटल मोमेंटम काय असणार आहे? टोटल मोमेंटम P इज इक्वल टू P1 प्लस P2. ओके, P इज असणार आहे, P1 किती असणार आहे? 8, आणि हा किती असणार आहे? 4. तर टोटल मोमेंटम किती असणार आहे? 12 kg मीटर पर सेकंड. हा टोटल
लिनियर मोमेंटम काढलाय तो कुठला काढलेला आहे, बिफोर कोलिजनचा. ओके, आता ज्यावेळेस या दोन बॉडी काय होतील, कोलाइड होतील. बघा ए आणि बी, आणि तिथला जो कोलिजन असणार, कोलिजन ड्युरिंग द कोलिजन, तिथला जो टाइम असणार तो व्हेरी व्हेरी स्मॉल. सपोज व्हॅल्यू त्या आपल्या अंडरस्टँडिंग साठी बघतोय. आता धडक झाल्यानंतर हा ह्या दिशेने होईल, तो त्या दिशेने होईल. बघा ए ऑब्जेक्ट मुव्हिंग, बी ऑब्जेक्ट. Now the mass is same, mass does not change, mass 2 kg, it's a mass 4 kg. Now the velocity change, त्याची velocity काय होणार आहे, चेंज होणार आहे ए ऑब्जेक्टची आणि बी ऑब्जेक्टची. सपोज आपण ह्याची velocity काय झाली, किती मगाशी किती होती, 4 होती. सपोज आपण काय म्हणू त्याची, मानूया आपण 2 मीटर पर सेकंड झाली. तर ह्याची velocity काय. ओके, बघूया आपण ह्याचा मोमेंटम काय असेल बघा अगोदर. आफ्टर कोलिजन हे काय असणार आहे, आफ्टर कोलिजन्स. ओके, मग P1 डॅश म्हणू, M1 V1, P1 डॅश इज इक्वल टू 2 इंटू 2, P1 डॅश इज किती असणार आहे, 4 kg मीटर पर सेकंड्स. इथला काय असणार आहे, P2 डॅश इज इक्वल टू M2 V2. ओके, आणि P डॅश 2 इज इक्वल असणार आहे 4 इंटू V2. आपल्याला व्हेलॉसिटी करायची V2. ओके, टोटल किती असणार आहे आफ्टर कोलिजन नंतर, टोटल P डॅश P1 डॅश प्लस किती असणार आहे P2 डॅश इज इक्वल टू 4 प्लस 4 V2. हा जो मोमेंटम असणार तो कुठला असणार आहे, आफ्टर कोलिजन्स, आफ्टर कोलिजनचा असणार आहे. ओके, नाव आपण तर स्टेटमेंट मध्ये काय सांगितले, टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल असणार टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. इक्वेशन इक्वेट करू आपण, P इज इक्वल टू P डॅश. ओके, P किती आहे 12 आणि हा किती आहे 4 प्लस 4 V2. हा जरी केला तर काय मायनस 4 V2 किती होईल 8 4 V2. देअरफॉर V2 इज इक्वल असणार आहे 8 डिवायडेड बाय 4, V2 किती मिळेल 2 मीटर पर सेकंड्स. ही आपली व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड्स. आणि ही जर व्हॅल्यू जर इथं पुट केली तर काय मिळेल, P डॅश इज इक्वल टू 4 4 इंटू 2, P डॅश इज इक्वल टू 4 इंटू 8 इज इक्वल टू किती 12 kg मीटर पर सेकंड्स. हा जो मोमेंटम आहे तो आफ्टरचा आहे, आफ्टर कोलिजन. आणि हा जो मोमेंटम काय बिफोर कोलिजन, म्हणजे आपलं स्टेट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हा काय कॉन्स्टंट. म्हणजेच टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल असणार टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन्स. आता तुम्ही म्हणताली सर बॉडी इकडे चाललेली आहे, साइन कन्व्हेन्शन त्याचा तिकडे जर चालले असेल तर पॉझिटिव्ह, इकडे चालले असेल तर निगेटिव्ह. जरी तुम्ही इथं जर निगेटिव्ह व्हॅल्यू जर पुट केली, व्हेलॉसिटी डायरेक्शन्स मध्ये जर घेतलं, निगेटिव्ह घेतलं, बॉडी जर इकडे असेल तर निगेटिव्ह घ्या, इकडे असेल तर पॉझिटिव्ह. त्यावेळेस इकडे बॉडी कोलिजन झाल्यानंतर बिफोर आफ्टर कोलिजन ह्याची व्हेलॉसिटी काय घ्या निगेटिव्ह, ही काय घ्या पॉझिटिव्ह. आणि जरी व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला मोमेंटम काय मिळणार आहे, कॉन्स्टंटच मिळणार आहे. ओके, हे होतं लिनियर मोमेंटम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आपला जो आजचा जो स्टडी करायचा आहे तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सिंपल आहे. शक्तिमान 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 शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान. विमाना सरांचा आज काय मूड काय आहे, तुम्ही शक्तिमान बघितले का, शक्ती शक्ती शक्तिमान शक्ती शक्ती शक्तिमान असा फिरत होता का असा फिरत होता, शक्तिमान शक्तिमान. इथं आपण बघणार की शक्तिमान असा फिरत नव्हता. शक्तिमान त्याचे लेग्स अँड हँड बॉडीच्या क्लोज आणायचा आणि तो असा फिरायचा. वाय असा फिरत नव्हता तो. आपण आज बघणार आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय बघा. ही आपली बॉडी, ओके,
हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि समजा एक पार्टिकलचं मास m1 म्हणू आणि पार्टिकलची पोझिशन कोण दाखवते तर पोझिशन वेक्टर्स आणि कुठून दाखवते फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, जस्ट बॉडी रोटेट होईल. आपण शिकलेले एव्हरी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन्स आणि लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी असणार आहे टँजेंट. व्हेलॉसिटी टँजेंट टू द सर्कम्फरन्स असणार आहे. लिनियर मोमेंटम कुठं असणार आहे त्याच दिशेला. टँजेन्शियल ऍक्सलरेशन्स कुठं असणार आहे त्या दिशेला. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. आणि फोर्स सुद्धा कुठं असणार आहे त्याच दिशेला असणार आहे. ओके, टँजेंट. आता मला सांगा, वी नो दॅट द अँग्युलर मोमेंटम इन दिस सिस्टम. ओके, बाय द डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपल्या अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय बघा, वेक्टर एल इज इक्वल टू वेक्टर आर इंटू वेक्टर पी. ही आपली डेफिनेशन आहे. ओके, नाव आर इज द काय असणार वेअर आर इज द काय असणार पोझिशन वेक्टर्स फ्रॉम कुठून ऍक्सिस ऑफ रोटेशन्स आणि पी काय असणार आहे लिनियर मोमेंटम. हा जो बॉडी आहे किंवा ही जर असेल तर तो काय असणार आहे लिनियर मोमेंटम्स. आपण पूर्ण बॉडीचा आपण कन्सिडर करू शकतो. ओके, एनिवे नाव द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टाइम. डेरिव्हेटिव्ह मॅथ्स मध्ये झालेला बघा. डिफरन्शिएट करू आपण. वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू dy बाय dt वेक्टर r इंटू वेक्टर p. डेरिव्हेटिव्ह मध्ये एक प्रोडक्ट रूल आहे. तो प्रोडक्ट रूल काय बघा, dy बाय dx u इंटू v. u तसंच ठेवतात dv बाय dx प्लस du बाय dx इंटू v. अजून काय तर नाव आहे. एनिवे हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे डेरिव्हेटिव्हचा. ओके, बघा वेक्टर dl बाय dt इथे काय येणार वेक्टर r. हा तसाच ठेवूया आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल वेक्टर dp बाय dt प्लस कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा वेक्टर dr बाय dt क्रॉस वेक्टर p. ओके, आता हे इक्वेशन बघा. मगाशी आपण ते इक्वेशन लिहिलं. हा काय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय असतो फोर्स. आठवते का वेक्टर एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम आणि एम व्ही मायनस एम यू एम यात मल्टिप्लाय केलेले. हा डी हा काय असणार आहे फायनल मोमेंटम. हा काय असणार आहे इनिशियल मोमेंटम म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ टाइम. तो काय असणार आहे फोर्स. नाउ राइट हियर dl by dt is equal to vector r into vector f plus now this term dr by dt. r काय पार्टिकलची पोझिशन दाखवतो ऍक्सिस पासून. समजा पार्टिकल हा इथं जर आला सपोज तर तो पोझिशन अशी दाखवणार आहे. पार्टिकल इथं आला तर त्याची पोझिशन अशी दाखवणार आहे. पोझिशन बदलतेच म्हणजे तिला काय असणार आहे व्हेलॉसिटी. म्हणजेच dr बाय dt ही काय असणार आपली व्हेलॉसिटी म्हणजे वेक्टर v इंटू वेक्टर p. ओके, नाउ राइट हियर वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू वेक्टर r इंटू वेक्टर f प्लस वेक्टर v. नाउ definition of linear momentum product of mass into velocity. ओके, म्हणजे p काय असतो mass into velocity. right here vector f is equal to vector dp by dt dr by dt is equal to v. rate of change of position with time, it is called velocity.
आणि हा मोमेंटमची डेफिनेशन लिनियर्स. ओके, नाव व्हॉट इज दिस? हा पोझिशन वेक्टर आणि हा काय फोर्स. दिस से टॉर्क. टॉर्क आपण शिकलेलं आहे. टॉर्क इज इक्वल टू किंवा टो इज इक्वल टू वेक्टर आर इंटू वेक्टर एल. देयरफॉर वेक्टर dl by dt. ओके, टो प्लस now write here vector v cross vector v and vector v cross vector v is equal to 0. How it is possible? कसं आले? एनीबडी? कोण सांगताय? म्हणजे बघा, आपण स्केलर आणि वेक्टर मध्ये शिकले डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट I dot I 1 and vector I dot I cross I हा काय असतो? 0 असतो. I cross I 0, I dot I 1. हे का तुम्ही स्केलर वेक्टर मध्ये त्याचा डिटेल मध्ये स्टडी केलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिथे. म्हणजे इथे काय नाही 0. देयरफॉर dl by dt is equal to vector टो plus m into 0. Therefore dl by dt is equal to vector टो plus 0. Now vector dl by dt is equal to, but जसं लिनियर मोमेंटम मध्ये काय होतं, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काय होता? ऍब्सेन्स. एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स का आता ऍब्सेन्स होता. इथं सुद्धा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेटमेंट बघा. इफ नो एक्सटर्नल टॉर्क, बघा, इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी, अँग्युलर मोमेंटम काय असतो? कॉन्स्टंट. किंवा इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क द अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? कॉन्स्टंट. बघा, म्हणजे हा जर कॉन्स्टंट असेल तो इज इक्वल टू 0. देयरफॉर वेक्टर dl by dt काय असणार आहे? 0. राईट हिअर वेक्टर dl by dt इज इक्वल टू 0. काय म्हणजे l काय असणार आहे? कॉन्स्टंट. देयरफॉर l हा काय असणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे? कॉन्स्टंट. दिस इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि हा सुद्धा काय? एनॉलॉजी कशाची? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, नाव आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन ऑफ एलिजिबल काय असतो? I इंटू ओमेगा. ओके, हा जर कॉन्स्टंट असेल तर I इंटू ओमेगा. Therefore I will come in constant upon omega, and therefore we can write, this is importance, खूप importance, but omega काय असणार आहे? 2 pi n, and therefore I inversely काय असणार आहे? 2 pi n. म्हणजे movement of inertia increases, angular speed decreases. Movement of inertia increases, angular speed करणार आहे decreases. किंवा revolutions, number of revolutions करणार आहे decrease होणार. बघा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं शक्तिमान जर असा जर फिरत असेल तर रोटेशन्स कमी दाखवलेत. कारण जर असं जर असेल तर बॉडीपासून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन काही इथपर्यंत आहे. ओके, पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन वाढलं तर काय वाटतं? मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण शिकलेलं आहे. आय इज इक्वल टू MI/RI². डिस्ट्रीब्युशन वाढलं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया वाढलं की अँग्युलर स्पीड काय होतं? कमी. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स काय कमी होतात. त्यामुळे शक्तिमान असे रिव्होल्युशन्स कमी करतात. आणि ज्यावेळेस तो शक्तिमान लेग्स अँड हँड्स क्लोज टू द बॉडी, लेग्स अँड हँड जर काय केली क्लोज टू द बॉडी, मला सांगा काय होईल? मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? क्लोज आले. असं असेल तर इनर्शिया काय? पार्टिकल डिस्ट्रीब्युशन वाढलं. ओके, आणि जर असं आलं तर पार्टिकल डिस्ट्रीब्युशन काय झालं? ॲक्सिसच्या क्लोज आपण लेग्स अँड हँड बॉडीच्या क्लोज आणले, बरोबर आहे.
म्हणजे काय झालं, इनर्शिया कमी झाला. इनर्शिया कमी झाले की अँग्युलर स्पीड काय झाला, वाढला. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली, इनर्शिया कमी झाला, अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, नंबर ऑफ रोटेशन्स करता इन्क्रीजेस. अजून तुम्हाला 2-3 ऍप्लिकेशन सांगतो बघा, आपल्या सिलेबसमध्ये आहेत. बॅलेट डान्सर्स, ओके, आईस स्केटिंग बोर्ड्स असतं, एक नृत्याचा प्रकार आहे. ज्यावेळेस त्या डान्स करत असतात त्यावेळेस त्यांचे लेग्स अँड हँड्स बॉडीच्या क्लोज असतात ॲक्सिस, त्याचे नंबर ऑफ रेव्होल्युशन्स वाढतात. आणि ज्यावेळेस ते आउटस्ट्रेच्ड करतात, आउटस्ट्रेच्ड पासून, त्यावेळेस त्यांची फ्रिक्वेन्सी किंवा रेव्होल्युशन्स करतात कमी होतात, अँग्युलर स्पीड करतात कमी होतात. दिस इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँगुलर. दुसरं एक अजून एक एक्झाम्पल बघू आपण. डायव्हिंग ए स्विमिंग पूल. जस्ट ऑलिम्पिकमध्ये आपण डायव्हिंग ए स्विमिंग पूल बघतो. असे नंबर ऑफ प्लेयर्स असतात. स्प्रिंग बोर्ड ह्याच्यावरती जम्प करतात, हाय जम्प. आणि ज्यावेळेस ते बघा रोटेशन्स कुठे जास्त परफॉर्म करतात त्यावेळेस बॉडीच्या जवळ लेग्स अँड हँड येतात, त्यावेळेस त्यांचे रोटेशन्स नंबर ऑफ होतात. ज्यावेळेस ते लेग्स अँड हँड्स बॉडीच्या जवळ येतात त्यावेळेस मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, अँग्युलर स्पीड वाढतात, नंबर ऑफ रेव्होल्युशन्स करतात वाढतात. ओके, तुम्हाला अजून एक एक्सपेरिमेंट दाखवतो, सिम्पल एक्सपेरिमेंट्स. बघा, आपल्याकडे 2 एग्ज आहेत. ओके, ह्याचे मोशन्स बघा खूप कमी आहेत. आणि दुसरं मी एग्ज घेतो, त्याचे रिव्हॉल्युशन बघा जास्त आहेत. सर तुम्ही काय मॅजिक करताय का काय? नाही, मॅजिक नाही, आपलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. कारण हे जे 2 एग्ज आहेत डिफरंट आहेत. हे जे एग्ज आहे ते रॉ एग्ज. रॉ एग्ज म्हणजे काय, तर आपलं जे साधं बल्क, आणि हे जे एग्ज आहे ते बॉईल एग्ज आहे. ओके, हे बॉईल एग्ज काय केलेले आपण, आपल्याला माहिती आहे बॉईल एग्ज मधला जो पिवळा जो बल्क असतो हा सगळीकडे स्प्रेड असतो. रॉ एग्ज मधलं आतलं जे लिक्विड आहे ते सगळीकडे स्प्रेड असतं. डिस्ट्रीब्युशन सगळीकडे त्या लिक्विडचं, येलो बल्ब सुद्धा. त्यामुळे मला सांगा इनर्शिया काय होणार आहे, वाढणार आहे. इनर्शिया वाढला की अँग्युलर स्पीड कमी होईल, अँग्युलर स्पीड झालं की नंबर ऑफ रेव्होल्युशन सुद्धा करणार आहेत कमी होणार आहेत. दिस इज रॉ एग्ज, कच्चं अंड. थोडं नंबर ऑफ रेव्होल्युशन्स कमी आहेत. आणि दुसरा जर एग्ज घेतला आपण बॉईल एग्ज, बॉइल्स केल्यामुळे काय होणार आहे, हा जो बल्क आहे, हा जो बल्क तो काय तो पूर्ण येते ऍक्सिसच्या जवळ येतं. ओके, सगळे जे लिक्विड येते इथं काय तर बॉईल होऊन इथं येतं. तर मला सांगा इनर्शिया काय होते, ते इनर्शिया कमी होतो, अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते, नंबर ऑफ रेव्होल्युशन सुद्धा काय वाढते. बघा बॉईल एग्ज. ओके, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम समजला. ठीक आहे, राईट नाव.